ठाकरेंच्या पक्षाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अखेर बैठकांमधनं साधक बाधक चर्चा करून सुवर्णमध्य काढत जागा वाटपाचं अवघड गणित सोडवलंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ ठरली आहे, 163 जागा लढणार आहे, तर राज ठाकरेंना म्हणजेच मनसे पक्षाला 53, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 11 ठिकाणी उमेदवार दिलेत। त्यानंतर काही मिनिटांपूर्वीच एक हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये ही बैठक पार पडली। 1.5 तासांहून अधिक वेळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू होती। युतीचा वचननामा, प्रचारातील मुद्दे आणि प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते। बैठकीला खासदार संजय राऊतही उपस्थित होते। आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या अनुषंगाने असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल आता आपण अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, अत्यंत बहुचर्चित अशी युती आहे ठाकरे बंधूंची, अखेर त्याला रूप आलेलं आहे, जागा वाटपही समोर आलेलं आहे, पण तरी सुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कुठेतरी ठाकरे बंधू सावधगिरीचा बाळगत पुढे जाताना दिसतात। कदाचित आजची बैठक सुद्धा त्याचंच एक प्रतीक असेल। सचिन, नक्कीच आपण बघितलं की युती ही ऐतिहासिक युती, मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले होते। मात्र जागा वाटपाचा तिढा हा त्यांना देखील होता आणि आपण बघतोय की दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झालेली आहे। ठाकरे गटात जवळपास 7 जे इच्छुक होते त्यांनी बंडखोरी करत निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष म्हणून, तर मनसेमध्ये एका उमेदवाराने निवडणूक अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या बंडखोरांना आता त्यांची नाराजी कशी दूर करायची हा प्रश्न दोन्ही ठाकरे बंधूंसमोर असणार आहे। आणि आपण बघतोय की उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच तात्काळ राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते। जवळपास 1.5 ते पावणे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। नेमकी निवडणुकीची रणनीती काय असेल, संयुक्त सभा ज्याचं सगळ्यांनाच आकर्षण लागलंय, त्या संयुक्त सभा नेमक्या कुठे होतील, कधी होतील, या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एवढंच नव्हे तर आपण बघतोय की भाजपने ठाकरे गटावर दोन्ही ठाकरे बंधूंवरती सत्तेसाठी एकत्र येत असल्याचा आरोप लावलेला होता। एवढंच नव्हे तर मुंबईचा महापौर कोण होणार यामध्ये देखील दोघांमध्ये आपण बघतोय की दोन्ही पक्षांमध्ये एक शाब्दिक वाक्य उत्तर रंगलेलं होतं। राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीत असेल, तर भाजपकडून सांगण्यात आलं होतं की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल। आता या सगळ्या मुद्द्यांना नेमकं प्रचारात कसं त्यात भाजपला त्यांचं उत्तर द्यायचं आणि कोणते कोणते मुद्दे नेमके या दोन्ही पक्षांच्या वचननाम्यात असणार, या सगळ्यांवरती जवळपास 1.5 ते पावणे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। सचिन, चर्चा झाल्यानंतर आम्ही या दृश्यांमध्ये बघतोय की राज ठाकरे निघत असताना काहीतरी ते बोलून गेलेले आहेत, तर ते काय नक्की म्हणाले तुम्हाला माहिती आहे का? पत्रकारांशी संवाद साधलाय बहुतेक त्यांनी, अगदी थोडक्यात। नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडताना त्यांनी काही काळ त्यांच्या गाडीची काच नक्कीच खाली केली होती। आम्हाला अपेक्षा होती की तर राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतील किंवा बैठकीत नेमकं काय झालं हे विचारण्याचा त्यांना आम्ही प्रयत्न केला। मात्र त्यांनी युती झाली अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर राज ठाकरे हे निघून गेले। संजय राऊत हे देखील होते, ते देखील त्यांच्या आधी अगदी काही मिनिटांपूर्वी निघून गेले। त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचं राज ठाकरे यांनी नक्कीच टाळलेलं होतं। मात्र सूत्रांकडून जी काही माहिती मिळते की प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांचं जे सुहास्य वदन होतं ते सुद्धा बरंचसं बोलकं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सचिन। तर आपण महायुतीमध्ये काय काय घडलं दिवसभरामध्ये ते पाहिलं, ठाकरे बंधूंची सुद्धा आपण आता सगळी अपडेट घेतली। त्यानंतर आता महाविकास